लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात पार्थला खूप राग आलेला असतो काव्याचा. काव्या पार्थची माफी मागत म्हणते, सिच्युएशन नव्हती अशी की तुम्हाला सगळे सत्य सांगायचे. पार्थ बोलतो की मी तुमच्याकडून कसल्याच अपेक्षा करायच्या नाही का? तुम्ही मला मित्र मानता ना? फ्रेंडशिप बँड बांधलंय, दिखावा होता का फक्त? काव्या बोलते दिखावा नाही केला मी. पार्थ बोलतो आनंद निवासची गोष्ट का नाही सांगितली मला? एवढी मोठी चूक का लपवली? सध्या तुम्हा लोकांच्या आयुष्यात काही स्थान नाही मला. पण मी विचारले तर त्याने पण मला सांगितले नाही. मला पण सत्य माहीत होते पण तुम्ही पण मला काहीच सांगितले नाही, पासून लपून ठेवले. पार्थ बोलतो माझे इथं राहून काय फायदा आहे? काव्या पार्थला बोलते, देशमुख तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला सत्य सांगणारच होते, त्या अगोदरच हे बाहेर आले आणि मला नंदिनी ताईंनी सांगायला लावलेले नव्हते कोणाला. तेव्हा तुम्हीही हॉस्पिटलमध्ये होतात असे काव्य पार्थला बोलते. माझ्या नंदिनी ताईने प्रसंग बघून शांतता राखली. फक्त मला आनंद निवास मिळाला एवढेच माहीत होते. त्यामागे काय झाले आणि काय केले हे मला माहीत नव्हते.